एक सिनियर पंच आहेत. उद्याचा पहिला सामना जय बजरंग भिनार आणि आयडियल फ्रेंड्स ग्रुप पावेदिवे बरोबर 9 वाजता आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. तर सलामी जोडी प्रवीण अण्णा आणि बाला पाटील. बाला पाटील आपली जी ट्रॅक आहे ती खाली करा, जखम आहे. यस, धन्यवाद धन्यवाद. पंचांनी सांगितलं आम्हाला हरकत नाही आहे. आपण पाहिलं तर बालाला देखील दुखापत आहे. त्यानंतर दीपक म्हात्रेला देखील आपण पाहिली या आधीच्या सामन्यात दुखापत झाली होती. बघूया इथे कालवार टीम आणि टिमगर टीम या टीममधून विजेता आणि नक्की जॉली कामतगार असा आपण आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहणार आहोत. सेमीफायनलचा सामना यानंतर होणार आहे. चला जरा फास्ट केला पंच, आपण देखील वारंवार खेळाडूंना सूचित करत चला. अजून आपल्याला या स्पर्धेचा मुख्य सामना खेळायचा आहे. पहिला चेंडू मदन चौधरी, पहिला चेंडू इनसाइड आउट. फटका फसला होता, झेल ड्रॉप केलाय, इथे जीवनदान दिलाय सलामीवीर प्रवीण अण्णाला. एक सिंगल धाव मिळेल प्रवीणला, एक धाव मिळेल जय कालिकामाता कालवा टीमला. इथे हा चेंडू देखील पॉइंट रिझनला सरसावतोय. डीप कव्हर पॉइंट मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये दोन्ही फलंदाजांनी एकेरी धाव घेऊन आपले अकाउंट ओपन केलेत. संघाची टोटल 2. हा चेंडू काऊ करून रिझनकडे वेगाने सरसावतोय महेश आणि जितू फ्लोरे. चांगली फिल्डिंग केली जितू फ्लोरेनं. धावसंख्या 3, चेंडू टाकून झाले 3. मदन चौधरीने पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल धावा खर्च केलेत. चांगली सुरुवात आहे सोनादेव टिमगर टीमसाठी. गोलंदाज मदन चौधरीची. हा चेंडू हलक्या हाताने सोडला होता, दिशा खराब पाहायला मिळते. पंचांचा इशारा आलाय वाईट. धावसंख्या 4. हा फटका अगदी बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. यष्टीरक्षक डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी चेंडूला उचलत आहेत. फक्त एक सिंगल धाव. 5 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 1 वाईट आणि 4 सिंगल, अशा 5 धावा आतापर्यंत मदन चौधरीनं सोनादेव टिमगर टीम कडून खर्च केलेले आहेत. हा फटका ऑन दी कार्पेट अगदी महेशच्या दिशेनं चेंडू. इथे 1 सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि इथे दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज प्रवीण अण्णा धावबाद. चांगला थ्रो कलेक्ट केला युवराजनं. वा, पहिला सांघिक यश सोनादेवी टिमगर टीमच्या खात्यामध्ये. युवराज या संघातील एक माजी कॅप्टन राहिलेले आहेत. चांगला अगदी थ्रो अल्पेशचा झेज करून चेंडू अगदी स्टंपला लावला आहे आणि ते मोठी विकेट घेतली. नवीन फलंदाज मैदानामध्ये विशाल. टीमचे 12वे खेळाडू सध्या आराम करतात मुकादम, कारण की आपण पाहिलं तर नवीन 40+ संघटनेमध्ये खूप कमी वेळा 12वे खेळाडू आपल्याला
जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. याचं कारण की सर्व टीम सांगतात तुम्हाला आमच्या खेळाडूंची नावं माहीत आहेत. असं मात्र आता काही नवीन खेळाडू देखील टीमला जॉईन झालेत. विशाल साठे चेंडू अगदी अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फक्त बॅट फिरवली होती. चेंडूची लाईन अँड लेंथ पर्यंत बॅट फिरवली नव्हती आणि परिणामस्वरूप हा चेंडू आला डॉट. एक बाद. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनलेत फक्त 6. काय चांगली गोलंदाजी केली. 5 सिंगल, 1 डॉट आणि 1 वाईट अशा 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये मदन चौधरीने खर्च केलेत. आणि आता ओव्हर नंबर 2 साठी महेश एक चांगला खेळाडू आहे. आज महेशने देखील आपल्या टीमसोबत आपली अमूल्य वेल दिलेली आहे. चांगले खेळाडू आहेत. खूप कमी आपल्याला क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. बघूया आज सचिन पवार नाही आहे. आज निलेश पाटील देखील टीमला जॉईन नाही आहे. मात्र आज महेशनं त्यांची कमतरता भासू दिली नाहीत आणि खास करून आमचे दामोअण्णा आज टीमला जॉईन नाही आहेत. पहिला चेंडू महेश फुलटॉस होता. चेंडूला अगदी जितू फुलोरीच्या दिशेने केला आहे. काय चांगला चेंडू पकडलाय. इथे बघूया. हा ना आणि अखेरकार जी विकेट कालवा टीमला द्यायची होती ती विकेट विशालची सोनादेव टेमगा टीमनं घेतलेली आहे धावबाच्या स्वरूपात. फलंदाज बाद. मैदानामध्ये आपण पाहतोय दीपक म्हात्रे. खूप चांगला खेळ या आधीच्या सामन्यात दीपकने केला होता आणि हाताला थोडीशी दुखापत झाली होती. खूप चांगले कबड्डीपट्टू आहेत कालवा टीममध्ये आणि खूप चांगला 40+ क्रिकेट ही टीम खेळते. कालवार गाव म्हटलं की रेग्युलरची टीम आपण कधी पाहिलीच नाही. मात्र 40+ मध्ये 2 टीम आहेत. एक श्री कालिका माता कालवार सिनियर 40+ मधून आणि एक नवीन 40+ जय कालिका माता कालवार. अशा 2 टीम कालवार गावातून आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 2 बाद 7. हा चेंडू अतिशय क्लास क्रिकेट. क्या बात आहे. काय फिल्डिंग केली. वाह. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारं आपल्याला क्रिकेट या चेंडूवर पाहायला मिळाला. शॉर्ट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये काय कमालीची फिल्डिंग आहे. जितू फुलोरे नाव काय त्यांचा. जगदीश. क्या बात आहे. जितू फुलोरे खुश आहेत. चेंडू त्यांच्या दिशेला गेला कसा आणि पकडला कसा आणि थेट थ्रो केला यष्टीरक्षक अल्पेश चौधरीच्या हातामध्ये. गुड क्रिकेट. मोठी विकेट दीपक म्हात्रेजी. मैदानामध्ये कूल कॅप्टन संभाजी म्हात्रे एंटर होत आहेत. संभाजी म्हात्रेकडे देखील मोठ्या फटक्यांची ठेवण आहे. उत्कृष्ट कबड्डीपट्टू आणि क्रिकेट देखील 40+चा खूप चांगला संभाजी म्हात्रे खेळत आहेत. 8 चेंडूमध्ये फक्त 7 आणि या मॅचची एक मोठी विकेट दीपक म्हात्रेजी धावबाच्या स्वरूपात आलेली आहे. उद्या पहिला सामना जय बजरंग भिनार आणि आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवी या स्पर्धेचा आयोजक संघ असा उद्या दुसऱ्या दिवसातून आपण पहिला सामना पाहणार आहोत. संभाजी म्हात्रे. चला स्पीडअप करा जरा मित्रांनो. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. इथे आल्या चेंडूला उडवलाय संभाजी म्हात्रेनं. सीमा पार षटकार. काय फटका खेळलेत. महेश देखील चकित झालेत. धावसंख्या 13. आयोजकांचं साफ म्हणणं आहे की आजच्या दिवसातील सामने आजच कंप्लीट करायचे आहेत. वेळेअभावी 1 नाही 2 नाही 1 ओव्हरचा जरी सामना झाला तरी आजच्या आजच तो सामना क्लिअर होईल अशी सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. कारण की उद्या देखील खूप मोठा कार्यक्रम आहे. हा चेंडू स्टंपच्या वरून गेलाय. चांगला कमबॅक गोलंदाज महेशचा डॉट बॉल. अजूनही 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत.
इथे चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमधून उचललाय. प्रमोदनं एक सिंगल धाव. भोईर लगेच आले की सामना किती ओव्हरचा. हा ते आमच्यावर आहे. जसं आयोजक आम्हाला सांगतील तसं आम्ही तुम्हाला आवाज देऊ. तुम्ही घाबरू नका. आयोजकांचं म्हणणं आहे 3 ओव्हर व्हावा. तुम्ही वेल वाचवा. नक्कीच 3 ओव्हरचा सामना होईल. इथे हा चेंडू आलाय डॉट. 2 ओव्हर 3 बाद 7च्या सरासरीनं 14 धावा लागलेत. आणि बघूया आता शेवटचा आणि अंतिम तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज अल्पेश चौधरी आलेत. युवराज देखील एक चांगले गोलंदाज आहेत त्या टीमकडे. प्रमोद म्हात्रे आहेत, जितू फुलोरे आहेत, पर्याय भरपूर आहेत. शैलेश चौधरी देखील एक गोलंदाज आहेत. आज कंप्लीट टीम रोहित शेठ चौधरीची आपण पाहतोय. सोनादेवी टेमगार, जितू फुलोरे आज ओव्हर घेत नाही आहेत. याच्यावरून तुम्ही समजा की टीम किती आज मजबूत झालेली आहे. प्रमोद म्हात्रे देखील आहेत. चला चला मित्रांनो, वेल दौडू नका आपण प्लीज. नक्कीच पंच आपण देखील वारंवार खेळाडूंना मैदानातून सूचित करत चला. फ्लाईट डिले होती. या चेंडूवर एक मोठी इथे हा चेंडू कपिलनं अगदी हलक्या हातानं ढकलून दिलाय. युवराजनं चेंडूला उचलला. एक सिंगल धाव कपिलनं पूर्ण करून बालाला स्ट्राईकवर आणण्याचं उत्तम काम केलेलं आहे. धावसंख्या 15. आता उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 वाजून 13 मिनिटं झालेली आहेत. जरा स्पीडअप करा. इथे बालानं खेच के मारा आहे. अगदी काय चेंडूवर बॅट फिरवली होती आणि चेंडूला पाठवला आहे अगदी काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चा आकडा गाठलेला आहे. अगदी जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा मात्र बॅटमधून फटका आपण बाला पाटीलच्या पाहिलाय. अजूनही 3 चेंडू आहेत. अल्पेश चौधरी. हा चेंडू खराब दिशा खराब पाहायला मिळते. गती चांगली होती. धावसंख्या 22. 22. या क्रीडानगरीमध्ये नेहमीच क्रिकेट खेळताना खूप मजा येते. चांगलं अगदी सुंदर वातावरण आहे. ठाणे जिल्ह्यातील आर.सी. पाटील फाउंडेशनचे एक ऐतिहासिक क्रीडानगरी स्वर्गीय किशोर आर. पाटील यांच्या नावाची. जितू फुलोरे बघूया दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. 1 शॉटचा इशारा आलाय. क्या बात आहे. पंचांची तीक्ष्ण नजर. शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत आणि धावा लागलेत 23. बघूया आज जोशीलोन भातवड ए टीमचा देखील खूप चांगला खेळ राहिला होता. मात्र कालवा टीम समोर इथे हा चेंडू वाईट आलाय. अल्पेश चौधरीनं आतापर्यंत या ओव्हरचे 2 अतिरिक्त वाईट चेंडू फेकलेत. धावसंख्या 24.
16 चेंडूंचा खेळ संपला आहे. फक्त 2 चेंडू या इनिंगचे आहेत आणि 24 धावा. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या 3 ओव्हरमध्ये 49. सोनादेवी टेमघर टीमचे नावे आहे. इथे ओव्हरस्टेप. यस, हा चेंडू आलाय. नो. धावसंख्या 25. आज एकूण आपले 12 संघ, 11 सामने. मला वाटतं चालू सीझनमध्ये सर्वात मोठा कार्यक्रम आपण एक केंद्रीय मंत्री चषकाच्या माध्यमातून आयडियल फ्रेंड्स ग्रुप अभिदिवी संघाच्या वतीनं पाहतोय. सोनादेवीच्या नावे 49 धावांचा आजच्या दिवसाचा विक्रम. अप्रतिम, अतिशय क्लास, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका बाला पाटीलच्या बॅटमधून. षटकार. एकतीस धावांचा आकडा गाठलेला आहे. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अल्पेश चौधरीने यावरमध्ये 3 अतिरिक्त चेंडू फेकलेत. 2 वाईट 1 नो. हा चेंडू अगदी प्ले डाऊन, बॅटला चाटून चेंडू एष्ट्यांचा वेध घेतोय. इथे अखेरकार शेवटच्या चेंडूवर अल्पेश चौधरीनं बाला पाटीलची विकेट आपल्या नावी कोरली. 3 ओव्हर 4 बाद 31 आणि विजयाचं लक्ष्य आहे सोनादेवी टेमघर टीम समोर 32 धावांचं. लगेच फिल्डिंग करायला मैदानामध्ये कालवा टीम आपण उतरायचं आहे. वेलकम अजयजी भोईर. अजय भोईर दिव्यांजूर गावचा एक उत्कृष्ट टेनिस बॉलचा खेळाडू. भिवंडी ग्रामीण असो की भिवंडी सिटी, एक उत्कृष्ट असा क्रिकेटर म्हणून आपण दिव्यांजूरचा अजय भोईरला नेहमीच पाहतोय. अजय, आपलं स्वागत आहे. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 मध्ये. चला लगेच कालवा टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 32 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील मोहनदादा भोईर. तत्पूर्वी आपण अजय भोईरचं स्वागत सन्मान घेऊया. मयूर शेठ नक्की चांगले क्रिकेटर राहिलेत आपल्या दिव्यांजूर गावचे. अजय भोईरचा आपण स्वागत सन्मान करूया. एवन जोडी सिद्धविनायक अंजूर टीमचे कॅप्टन संजय मनेरा, आपलं देखील स्वागत. रुपेश पाटील यांना विनंती आहे. कार्याध्यक्ष आहेत आपल्या आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे यांच्या शुभ हस्ते आपण अजय भोईरला सन्मानित करूया. अजय भोईर आमच्या स्वागत सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. बघू शकता आपण ऑन स्क्रीन ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून अजय भोईरचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अजय भोईर याचं स्वागत आणि सन्मान होतोय आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे 40+ संघाच्या वतीनं. धन्यवाद. ओ टू मोहनदादा भोईर. हॅलो. हॅलो. चला पंचांना विनंती आपण सामन्याला सुरुवात करा.
चला प्लीज थोडंसं वेलेचं सहकार्य करा. वेल इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आयोजकांसाठी आहेत. पंचा प्लीज आपण सामन्याला सुरुवात करा. 18 चेंडू 32 धावा असं समीकरण. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला विशाल येतो गोलंदाज. अठरा चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली. एका बाजूला मदन, दुसऱ्या बाजूला शैलेश. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा गोलंदाज विशाल. चला प्लीज वेलकमी घ्या. पहिला चेंडू पेस करताना चेंडूला सुंदर क्रिकेटचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्राकडं. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसा स्पर्कट केला होता. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. 2 धावा घेण्याची संधी प्राप्त झाली मदन याला. या 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचा आकडून ओपन केलं. धावसंख्या होती ती बिनबाद 2. आता मात्र चेंडूला उडवला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दक्ष अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची पहिली विकेट. बिग विकेट. किरण नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय किरण. चला थोडंसं स्पीडअप करा. बेल कमी घ्या प्लीज. बेलेचं सहकार्य करा. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाची चेंडू फेक आपण पाहिली होती. बीट झाला फलंदाज. बीट झाला यष्टीरक्षक. बॅट कट निश्चित आपण पाहिली होती. बॅट आणि चेंडूमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. अतिशय प्रतिम उत्तराची चेंडूची फेक गोलंदाज विशालाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला सुंदरसा स्पंज केला. अतिशय चांगला फटका. चेंडू जातो पॉइंटला. क्षेत्ररक्षक दक्ष. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न यस. फेक मात्र थोडीशी रॉंगिंग झाली. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का? यस. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या. चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा पंच करते. वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बाळा. दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतोय. वारंवार चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी तर प्रत्यक्ष मैदानाच्या आतमधून. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल. चेंडू सुंदर ऑन साइडचा फटका आपण पाहतो. वरून कार्पेट चेंडू येतोय डीप लॉंग ऑनला. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून. एक धाव कंप्लीट. एक धाव्याने संघाची धावसंख्या एकीने पुढे सकते. धावसंख्या होते ती किती झाली धावा? 9. ओव्हर क्रमांक पहिले प्रगती पथावर विजयाचं लक्ष 32 धावांचं. चेंडूला सुंदरसा फटका पार पडतोय. चेंडू जातोय पॉइंटला.
अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. चौकार येतोय, चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 13 अशी सुरुवात. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतो बाळा. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 13 अशी सुरुवात. खराब चेंडू आणि उत्तम प्रार. जसं प्रश्न तसं उत्तर. मैदानाच्या आतमधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सीमारेषा बाहेर जाणार आहे. एक नेत्र दीपक षटकार येतोय. या साध्या मेने सोनादेवी टिमगर संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. विजयाचं लक्ष 32 धावांचा उत्तमरित्या पाठलाग केला जातो. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमधून. किरणीच्या बॅटमधून देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा गोलंदाज बाळा. चेंडू मात्र बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय. नॉन स्टॉप रिझन चौकार. या चौकाने सांगा धावसंख्या 23. चेंडूला थोडंसं जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. ओर क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. अद्यवस्थिती आपण पाहतोय सोनादेवी टिमगर संघाची 1 बाद 23. विजयाचं लक्ष 32 धावांचं. उत्तमरित्या पाठलाग देखील त्यांच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय बाळा पाटील. बॅक टू बॉलर असा मारा. आपल्या फलुतूरमध्ये चेंडूला सुंदररित्या कलेक्ट केला जातोय. डॉट चेंडूची सांगता होते. चेंडूला पुन्हा एकदा स्विप केला. अतिशय चांगला फटका. यस, हा चेंडू देखील जाईल सी मार्शबाद चौकार. धावसंख्या 27. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका साधला. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष या वेल जज कॅच अतिशय चांगला झल कॅरी केला जातोय मैदानाच्या आतमधून दीपक म्हात्रेच्या माध्यमातून. आणि महत्वाचा फलंदाज किरण याची खेळी मात्र संपुष्टात. एक मिनिट
शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर येणारी 7 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. गोलंदाज येतोय नितेश. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर गोलंदाज नितेश येतोय. बॅट्समन बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय महेश. 6 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 5 धावांची गरज. पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघासाठी निर्णायक असेल. चला जरा जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. वेळेचं सहकार्य करा. अजून एक महत्त्वाची मॅच बाकी आहे. आज ज्वाली कामतकर संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. आजच्या दिवसामधून ज्वाली कामतकर संघ अंतिम फेरीमध्ये क्वालिफाय झालेला आहे. ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं तुमचं जे आश्चर्य आहे ते फुटवर्क. जागेवरून चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नंतर स्विंग मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. येणारे चेंडू 5 विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज. फटका मारण्यासाठी चेंडूवरची नजर देखील फार महत्त्वाची असते. चेंडूवर मोठा पाटक्या चेंडूकडे क्षेत्ररक्षक देखील दक्ष. यास वेल जज कॅच. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाचं विकेट. फलंदाज शैलेश चौधरी याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर होते संघातील सर्वात महत्त्वाचा विस्फोटक फलंदाज अल्पेश. येणारे 4 चेंडू विजयासाठी 5 ची गरज. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेळ कमी घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाची चेंडू फेक आपण पाहिली. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात मॅट फक्त आणि फक्त चेंडू थोडासा टॅप केला. चेंडू जातो शॉर्ट पॉईंट. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण एकदा बघण्याची संधी. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजून 4 धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 4 धावांची गरज आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज महेश. चेंडूला सुंदरसं स्वीप केलं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. कपिल याच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. या एका धावेने संघ धावसंख्या 1 ने पुढे सकते. समीकरण देखील बदलते. येणारे चेंडू असतील 2 ना 3 पाहिजे. 2 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. काय कमालीची गोलंदाजी. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. मैदानाच्या आतमधून संघटनेकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. गोलंदाज नितेशच्या माध्यमातून अतिशय चांगला फटका. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाल्या. आता समीकरण अतिशय कुशल मोमेंटचा सामना मित्र आपण पाहतोय. एक जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमधून नेट टू नेट फाईट. चला वेल कमी घ्या. स्पीडअप करा. शेवटचा अंतिम चेंडू बाकी विजयासाठी 1 धावीची गरज. सामना इक्वल झालेला, बराबरीने झालेला. 1 चेंडू 1 धाव. चला ज्वाली कामतकर संघाचा कॅप्टन आपण लगेच या इकडं. वेल घेऊ नका. ज्वाली कामतकर संघाचा कॅप्टन आपण लगेच क्रॉस बॉक्सला जॉईन व्हा. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. 1 चेंडू 1 धाव. गोलंदाज नितेश, फलंदाज कल्पेश.
अल्पेश डिफेन्सिव्ह फटका. काय कमालीचा माइंड. सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हाताला होता. चला